गवरल्या देवाला गादी वरल्या देवाला गादी गवरल्या देवाला भंडाऱ्याच्या धन्याला कांबगल्याच्या मलकाला भंडाऱ्याच्या धन्याला कांबगल्याच्या मलकाला जगरमधी जाहीर मेंढियाचा मालक जगरमधी जाहीर नाच्या खोऱ्याला भातगयाच्या ओट्याला नाच्या खोऱ्याला भातगयाच्या ओट्याला हरी पांडुरंगाला संत गबाळे मामाला मेंढ्या राख्या संताला साधुर बाळू मामाला मेंढ्या राख्या संताला साधुर बाळू मामाला सदगुरु माऊलीला मोयर माझ्या अंगाला पांढरीच्या देवीला आईर मरवे माईला पांढरीच्या देवीला आईर मरवे माईला दंडगवत घालून दंडवत घालून दंडगवत घालून आली मारू कोणाला हाकर मारू कोणाला आली मारू कोणाला हाकर मारू कोणाला जेजुरिया गेराला नेवला के पायरी नेवला के पायरी मरसा बानो दोगीला खंडेर माझ्या रायाला मरसा बानो दोगीला खंडेर माझ्या रायाला दंडगवत घालून दंडवत घालून दंडगवत घालून हाली मारू कोणाला हाक मारू कोणाला हाली मारू कोणाला हाक मारू कोणाला शिवा पार्वतीला नमर गणपतीला
देव माझा या देव
हा सुनारा देव माझा बाळा अप्पा देवा त्यात्र टायमाला नित्तीच्या नेमाला रोजीच्या रोजाला बकरीची चारण करणार हा आणि देव माझा बाळमामा बाबा नेहमीच आमुष्याच्या रात्रीला आमुष्याच्या दिवसाला तिन्ही वेळेला देवा त्यात्र वेळेला आपल्या देवाला आप्पा हलसिद नाताला देव तुम्ही सांगवेला निघून जाणार आप्पाच्या वाडीला आणि भगवंताची सेवा भक्ती करणार बाबा शरद तकले हा तुमच्याकडून 51 रुपये घेऊन आलं तसंच मंदिराचे पुजारी दादा म्हणून आले त्यांच्याकडून 100 रुपये घेऊन आलं हा माझ्या संत भावा म्हणून पांढर हलग्याचा आशीर्वाद लागावा काय देवा आणि असा या देवाचा नियम धर्म चालू देवा त्यात्र वेळेला असं देव धर्म करत असताना दिवस चाललं होतं निघून महिना लागला होता भरायला बाबा आणि या आप्पाच्या वाडीमध्ये या बाळू धनगराचा एक लाडका भगत होता सत्याप्पा शिंगाडी नावाचा देवाची सेवा करणार सत्यपा शिंगाड्याच्या घरला मुक्कामाला जाणार बाबा देवाचं दर्शन करणार देव रावळात बसणार देव माझा बाळाप्पा देवा त्यात्र वेळेला झाल्यानंतर बाबा निघून जाणार सत्याप्पा शिंगाड्याच्या घरवाड्याला वस्तीला येऊ देव बाळाप्पा वस्ती करणार सकाळच्या बाराला देवाचं दर्शन करून मेंढरात निघून येणार बाबा असा देवाचा नियम धर्म चालू देवा त्यात्र वेळेला असं दिवसामागे दिवस लागले होते जायला आणि या असणाऱ्या सत्याप्पा शिंगाड्याचं लगीन होऊन देवा 12 वर्ष झालेली पोटाला संतान नव्हती बाबा पोटाला संतान नाही कोड्या पडून गेलेल्या सत्याप्पाच्या राणीला देवा त्यात्र वेळेला ही देवराशी बघ ती देवराशी बघ लागली होती करायला बाबा आणि या सत्याप्पाच्या राणीच्या सांगण्यावर सत्याप्पा शिंगाडी देवा त्यात्र वेळेला काय देवराशाकडे गेला होता आणि गेल्या राणी गुण सत्याप्पा गेल्या राणी गुण गेल्या राणी गुण सत्याप्पा गेल्या राणी गुण
नाही वे जगावर संतान नाही वे संतान नाही वे जगावर संतान नाही वे अरे बोलाया लागेला जगावर सांगाया लागेला बोलाया लागेला जगावर सांगाया लागेला पेडेला पेडेले जगावर पेडेला पेडेले पेडेला पेडेले जगावर पेडेला पेडेले कोणाला पेरण्याले देवा रे कोणाला पेरण्याले सत्याचा सिंगारी माझा रे सत्याचा सिंगारी देवा ह्या देवरेश्वरच्या वाड्याला गेल्या आणि सत्यापा शिंगाची लागला होता बोलायला बाबा बाबा रे हा माझ्या लग्नाला 12 वर्ष होऊन गेले ती 12 वर्ष होऊन गेली ती पण पोटाला संतान नाही बाबा देवरेशाला लागला होता सांगायला असं देवरेशाला लागलेला सांगा देवा त्यात वेळेला हा बाबा सत्यापा शिंगाचा देवरस पण देवरेशी लागला होता बघायला बाबा आणि हे देवरेशी काय लागला होता सांगायला असं का देवा हो त्या असणाऱ्या सत्याप्पा शिंगाऱ्याला देवरेशी सांगत होता असं बाबा हा मी सांगतोय ती गोष्ट केली तर तुझ्या पोटी संतान होईल बरं का मुख्यात गेलं पहिलं सांगितलं करणारच हो हा म्हणून ऋषीला देवरेशी काय लागला सांगायला बाबा ह्या असणाऱ्या सत्याप्पा शिंगाऱ्याला देवरेशी लागला होता बोलायला आमुष्याच्या रात्याला हा गाबणी मेंढी आमुष्याच्या रात्याला गाबणी मेंढी गाबडी मेंढ्यानं वाड्या मोहर बांधायची होय काळ्या मंदिरातला भर बाराला देवा त्यात्र वेळा तिची कापायची तिची मूस तुझ्या घरामध्ये पोरायची देवा हो वाड्यातल्या बाजूला होऊन पेटवायचा होय आणि पेटलेल्या होमावर या मेंढीचं जीवदान द्यायचं बरं का असा देवरेशी लागला होता सांगायला बाबा आणि त्या मेंढीच्या पोटातलं बाळ तुझ्या उमरेच्या आत पुरायचं असं देवरेशानं सांगितल्यावर तुझ्या पोटाला संतान होतंय देवा त्यात्र टायमाला 12 वर्ष झालेली देवरेशानं सांगितले करून तर बघूया सत्याप्पा शिंगाड्यानं देवरशाचं ऐकून घेतलं होतं निघून आलता त्या घरवाड्याला आणि पट्टराणी लाभल्या लागला होता सांगायला बाबा देवा हा. त्या असणाऱ्या देवा राणी रायो सत्याप्पा शिंगाडी बरे का देवरेशानं सांगितलेलं देवरस पण लागला होता सांगायला आणि बोलायला लागेला सांगायला लागेला बोलायला लागेला सांगायला लागेला सत्यापाया सिंगारी सत्यापाया सिंगारी स्वतःच्या राणीला स्वतःच्या राणीला हो सत्याप्पा शिंगाड्यानं सांगितलं बाई ग देवरेशानं असं सांगितलंय
आमुष्याच्या रात्रीला गाभण मेंढी आणून आपल्या वाड्यात कापायची, होम हवन करायचं आणि तिचं बाळ उंबरेच्या आत फोडायचं. म्हणजे तुझ्या पोटी संतान होतो वेगा. असं देवरेशाने सांगितलेलं सत्यपाल शिंगाडी राणीला सांगत होता. या सत्यपाच्या राणीनं ऐकून घेतलं होतं आणि लागली होती सांगायला आपल्या पतिरायाला. आमुष्या जवळ आली या. सांगितल्याप्रमाणे करूया आपण. किती दिवस धीर धरायचा. आमुष्याचा दिवस जवळ आलेला. सत्यपानं जसं देवरेशानं सांगितलेल्या प्रमाणे बरं बाजारात लागला होता करायला. आपल्या मेंढ्याच्या वगैरेतली गाभण मेंढी आणून वाड्याच्या मोहर बांधायला आमुष्याच्या दिवसाला. आणि देवरेशी येऊन वाड्यामध्ये बसायला. देवरेशी तिने सांज वेळेला येऊन वाड्यात बसलेला. आणि हा बाळू धनगराचा नियम बाबा. नीतीच्या नियमाला रोजीच्या ओझाला देवाच्या अंतर्भेला. आप्पाच्या वाडीला आप्पा हलसीनं नाताना भगवंतानं शेळ्या मेंढ्याचे पेड लावली होती. तानी पार्टी कुकरी पाजायला. आणि निघून गेला होता आपल्या देवाला बाबा. आणि देवा माझा बाळापा या बाळापा. आणि देवा माझा बाळापा बाळापा. दर्शन घेतलं होतं. 5-10 मिनिटं देवळामध्ये विश्रांती घेतली होती. भगवंताला डोळं भरून बघत होता बाबा. आप्पा हलसनाथाच्या रावळाला देवानं थोडी देवा विश्रांती करायला त्यात्र टाइम आला. आणि देवाला डोळं भरून बघत होता बाबा. भगवंताला डोळं भरून बघितलं होतं. विचार करायला म्हणाचा काय विचार केला माझ्या बाळूमामाने. तिरकाळ लुटली आणि गुण जावे हा देवा त्यात्र वेळेला. सत्यबाईच्या वाड्याला वस्ती करूया म्हणून निघूनच आला होता बाबा. देवाने विचार करायला निघून जावे आपण सत्यप्पा शिंगाड्याच्या वाड्याला. राज रस्त्याने राज गलीने देव बाळूमा निघाला होता सत्यप्पा शिंगाड्याच्या वाड्याला. आणि देवर माझा
देवा हो दारात मेंढी वरडत होती असणारा बाळाप्पा निघून गेलता सत्यपाच्या वाड्याला मेंढीचा आवाज मामाच्या कानाला यायला लागला होता आणि काही करायला लागला होता सत्यपाच्या वाड्यामध्ये जसं जाऊन उभा राहायला जाऊन उभा राहिला होता मेंढीचा आवाज ऐकत होता आणि सत्यपा शिंगाड्याला हऱ्या लागला होता मारायला देवा हो मेंढी वळण्याचा आवाज ऐकून वाड्याच्या समोर जाऊन उभा राहिलेला आणि खाई लागला होता मामा करायला बाबा विचार पडलेला मेंढी वाड्याच्या समोर कशाच्या कारणानं बांधली देवा त्या वेळेला मामाला अंतरी कळलं होतं पण काय होतंय बघूया म्हणून साठी असणाऱ्या सत्यपा शिंगाड्याला देव माझा बाळाप्पा हऱ्या लागला होता मारायला आणि हळ्या गाव होता मारते, मारते, माझा होता शासनाला बाळाप्पा हातवाऱ्याला मारत होता घोडेपर्यंत गेलं सत्यप्पा शिंगाड्याला कोणा पण नव्हतं बाबा शिंगाड्यानं सांगितलं देवरस पण लागला होता देवरस पण करायला सत्यप्पाची राणी लागली होती सांगायला काय सांगत होती बाबा तुमचा देव कसला पण असू द्या आणि दरवाजा उघडायचा नाही या भाऊ धनगराला वाड्यात घ्यायचा नाही आपल्या पोटाला संतान व्हायचं चाललंय आपलं या सत्यप्पाची राणी लागली बोलाय देवा त्यात्र वेळा बायकोचं नाही ऐकावं तर लय अवघड आहे बाबा उद्या भाकरी नाही मिळायच्या भगवंत बाहेरनं हातावर हात मारत होता सत्यप्पा अरे मेंढी दारात कशा पाय बांधली या मेंढीवरती या दार उघड दोन-चार हऱ्या झाल्या होत्या सत्यपा काय दार उघडा ना भीती भ्याड लागलं होतं जीवाला वाटायला काय करू कर्माला कर्म माझ्या गतीला एवढ्या अवधीला बाळू म्हणून शिवी दिली सत्यपा शिंगाड्याला सत्यपाला जशी शिवी दिला सत्यपाची बुगडी लागली होती वळायला सत्यप्पा निघून आलता दरवाजाच्या तोंडाला अडखीण काढली होती दार उघडलं होतं बाबा अरे जसं दरवाजा उघडायला देवा रात्र वेळेला आणि बाळू धनगर लागला होता सत्यपा शिंगाड्याला विचारायला देवा हो अरे एवढा वेळ झाला मी हाक मारतोय या मेंढी दारात बांधली या मेंढीला काय झाले सांग बाबा सत्यपा काही सांगाय तयार नाही बाबा बाळू धनगरांना अंतरी म्हणत नव्हतं अरे मामा गाला गेला बोलाईला अरे मामा गाला गेला सांगाईला अरे थोडे पडले कोणाला
सत्यप्पा सांगणार एवढ्या अवधीला सत्यबाजी राणी पडत धावत आली होती. आत पेटलेला होम दिसत होता. भेटलेला हो मग त्या घराचा लढगालता दरवाजा वाटत बाहेर देवा त्यावेळेला देवऋषी लागलं होतं बाळूला बोलायला. तो आमच्या मध्ये पडून बाबा देवा आ! जसा घराचा लढगा बाहेर आला होता ना बाळाप्पा लागला होता विचारायला घरात काय चालू आहे सांग सत्यप्पा काही म्हणणार आता काही सुरुवात झाली आहे सांग बरं का. त्यावेळेला सत्यपानं नाही जाणं बाळू धनगराला सगळी गोष्ट हकीकत सांगितली. सत्यपाची बिगडी लागली ती वळायला गेला कोडपर्ण गेलेला भगवंतानं सत्यपाला बाजूला ढकलायला आ! आणि असणारा देव माझा बाळापा देवा त्यात्र टायमाला माझ्यामध्ये आत गेला होता. आणि निघून गेला देवरेशाला मामा लागला होता विचारायला काय विचारत होता बाबा मामा मेंढी कशाच्या पायात आणून बांधली आहे? आणि हे रंग पेटवलं ह्याचं कारण काय सांग बाबा. त्यावेळेला सत्यपा शिंगाडी मामाला लागला होता घाबरून सांगायला. सत्यप्पा शिंगारी लागला होता मामाला सांगायला देवा ती काळ आडवा आला. सत्यपाची राणी बोलत होती बाबा 12 वर्ष होऊन गेले की माझ्या लग्नाला देवा त्यात्र वेळेला होय. माझ्या पोटाला संतान नाही देवा त्यात्र वेळेला. देवरशानं सांगितलंय मी देवरस पण लागलं बघून आलो होतो. देवराशानं सांगितलंय अमुष्याच्या रात्रीला भरभराला मेंढी काप तिची मूस दरवाजेच्या आत पूर आणि तुझ्या पोटी संतान होतंय देवा त्यात्र वेळेला. बाळू धनगरानं सांगितलेली गोष्ट ऐकली होती. सांगितलेली गोष्ट ऐकली होती आणि वासणारा बाळाप्पा लागला होता त्या देवरेशाला बोलायला आय बाबा हा मेंढी कापून जर लेकर होत असते हा तर सगळ्यांनी मेंढर कापूनच लेकरी झाली असती. खरंय बाबा त्यावेळेला देवऋषी लागला होता सांगायला बाळू आय माझ्या चाललेल्या कामात तो अडथळा आणू नको.
जेवढीशी लागला होता सांगायला बाळूला बाबा. रागा करून नादातलेला देव बाळाप्पा तळव्याच्या गिर मस्तकाला जायला. आणि सत्यपा शिंगाड्याला सांगत होता ती मेंढी वाड्यात नेऊन सोड. सत्याप्पा शिंगाड्याला सांगत होता मेंढी वाड्यात नेऊन सोड. त्यावेळेला सत्याप्पा शिंगाड्याला सुद्धा वाईट लागलं होतं वाटायला. नाही वाजायची गोष्ट होती. आणि असणाऱ्या देव माझ्या बाळाप्पाने देवा त्यात्र वेळेला सांगितल्याप्रमाणे सत्यपा शिंगाड्याला नेऊन मेंढी वाड्यात सोड. देवा हा. आणि बाळू माझ्या मामाने या बघा मामाने बाळू माझ्या मामाने या बघा मामाने सत्यापाच्या वाड्याला या बघा वाड्याला सत्यापाच्या वाड्याला या बघा वाड्याला. काय लागला खेरायला या बघा खेरायला. काय लागला खेरायला या बघा खेरायला. देवाला होमकी व बघा रे बे. देवाला होमकी व बघा रे बे. भगवंताने पेटलेला होम इजवला होता आणि देवरीशी लागला होता बाळूला बोलायला बाबा. देवरीशी सांगत होता बाळू तू माझ्या वाटेला येऊ नको, तुझी राग करून टाकीन बाबा. देवा हा. या सत्यापाच्या राणीला लागलं होतं वाटायला. काळ आलाय आपल्या घराला. ह्याला 12 वर्ष झालं आण करून घालतीया. होय. माझ्या पोटाला संतांना चाललेल्या कार्यक्रमात यानं विघ्न आणलं या. अशी सत्यपाची राणी मला बोलायला लागली होती बाबा. आणि एवढ्या अवधीला पेटलेला होम इजल्याला हा.
आणि या देवरेश्वरच्या अंगाची लाई लागली होती उठायला देवा त्या वेळेला नुसता पलता व्हायला लागला होता देवऋषी बाबा. देवरेशी लागला होता वाड्यातनं पळ काढायला. पळून निघून गेला बाबा देवऋषी. खाली बंडा राहताय सत्यापाची राणी बाळू धनगर देवा त्या वेळेला तिघच होती वाड्याला बाबा. त्यावेळेला शासनाला भगवंत बाळू धनगर त्या टायमाला त्या सत्यापाच्या राणीला काय लागला होता बोलायला बाबा. आणि बोलाया लागला आणि सांगायला लागला आणि देव माझा या माईक सोडून द्यायला इकडे आला हो. कारण तुमचं म्हणणं 17वा दिवस आहे. पण ढोल्या सांगतो दिन कोणा गोनादी अरे तुला भेणार नाही रे कधी, तुला भेणार नाही रे कधी. सत्यापाच्या राणीला वाटत होत आपल्या नवऱ्यानं जोडीदार आणि देव चुकीचा केलाय. का चाललेल्या कार्यक्रमात विघ्न आणलो, चाललेल्या कार्यक्रमात विघ्न आणलं. पण जोडीदार करताना बघून असं करावा. कसा हो? हा कसा एक संन्यासी साधू आणि एक रोज चोऱ्या करणारा चोर, एक संन्यासी आणि एक चोर, दोघे जण एका रस्त्यावर चाललेले मिळून आज ह्या गावात मुक्काम होत, त्या गावात मुक्काम. मुक्काम दर मजल करत त्या संन्याशापाशी कमीत कमी 1 किलोमीटर गेलं होतं. संन्यास राहणार जायचं चांगला चान्स आहे. रोज संध्याकाळी ज्या गावात जाईल, ज्या धर्मशाळेत भोजन करेल तिथे आपलं संन्यासी निवांत झोपायचं.
नव्या चोऱ्या हुडकण्यापेक्षा सैन्यापाशी आहे तीच आपण हाणूया आता. आणि जी चोर संघ होता आ! संदेश एकदा झोपला का त्याचा उद्योग चालू झाला. हिनं ठेवले हिरं कुठं. बघायचं चापसायलो हो. पण 15 दिवस गेले पण हिरं काय त्याला सापड ना आता चोराला. सापडना द्यायला संपून गेला. होय ठेवतोय कुठं म्हणला काय कळना. हा 15व्या दिवशी शेवट सांगितलं म्हणला काय हो मी काय तुझ्या संघ आलो नाही म्हणला. मग तुझ्या जवळ हिरा येतं हा त्याची चोरी करायसाठी मी आलोय. 15 दिवस झाले तू रोज झोपलो मी हुडकतो पण मला अजून हिरं गावलं नाही तर म्हणला. नाही ते गावलं त्यावेळेला त्या संदेशानं उत्तर असं दिलं तर कसं हो ज्यावेळेला संध्याकाळी माझी झोपायची वेळ होती हा त्यावेळेला माझ्या जवळचं हिरं हा मी तुझ्या जवळच्या उशीतच ठेवत असतो म्हणला. चोराजवळ दिलं जो बिंदास तू झोप लागते हो. कोणापाशी दिलं चोरापाशी दिलं पण त्याला न माहिती होता दिलं हो. आपल्या जवळ जाय पण आपल्याला गावलं का अजिबात नाही गावणं. हा आपली भावना चोरी करायवर कसं गावायचं बरं इथं एखाद्याला एक पोतभर पैसे दिलं काय करायचं पैसे होय हा घराला घेऊन जायचं काय उपयोग आहे त्याचा. मग लेकरा बाळाला खाऊ घालाय. हो हा सकाळी पोटाला अन्न आणि एखाद्याला पोतभर दिलं का नोटा खाऊन मरतो का. काय तर बाजारात जाऊन नगरला घेऊन ये. देवा काही कामाचं सोनं नाणं आणि काही कामाचा पैसा अडका. कामाला बाबा काय कामाला म्हणू नको. आणि काही कामाचं सोनं नाणं आणि काही कामाच्या पोतया. किती घालायचं सोनं सोनं किती घालायचं? देवा हा. आणि मरणाच्या वेळी हाता पायाला चोपया. 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 देवा हो. शेवट झालेला आपल्या कोण बघतं का शेवटला शेजा पाजारी इष्ट मैत्र हा होय पाहुणं 50 लाखाचा बंगला बांधला तर 5 लाखाचं बाथरूम होय आणि आंघोळ करण्यासाठी त्याला चांदीचा कॉक बसवला 2 लाखाचा. ते जिवंत पिंजऱ्यात पोपटला बोलतोय. देवा हा. ते कुठेवर जोपर्यंत या 3.5 हाताच्या हात जीवायत वर ते बी चालाय येते तो चालाय बंद झाल्यावर नाही होत. एकदा देवा निघून गेला हा. का त्यावेळेला आपली आंघोळ कुठे असते त्या तिकडे चप्पल लावायचे. मस्तर बनते तिथं ना हा. बरोबर का. आणि ह्याच्यापेक्षा पलीकडचं काय हो ज्यावेळेला या दुनियेत आपण संपून जातो त्यावेळेला आपलं नाव सुद्धा कोणी घेत नाही म्हणणार बॉडी कुठं आहे. प्रियत कुठं आहे? इतकं हा. नाशवंत शरीर आहे होय तरी पण माणसाला वाटतं आपल्याला गावात जोड नाही. देवा हा. भगवंताकडे मागायचं आहे काय तर एकच दान मागा. कसं हो त्याच्यापेक्षा आयुष्यात दुसरं काहीच मागू नका. काय मागाय आणि आवड मला तुळशीची तुळस मी आणली. आवड मला तुळशीची तुळस मी आणली. आई माझी तुळस वाढू रे. आई माझी तुळस वाढू रे. माझ्या गळ्यात रेणूर रे. आई आकाश राहू दे. 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 आवड मला तुळशीची तुळस मी आणली. आवड मला तुळशीची तुळस मी आणली. नाही माझी तुळस वाढू घे. नाही माझी तुळस वाढू घे. माझ्या हातात राजुरा. आई अखंड राहू दे. माझ्या हातात राजुरा. देवा अखंड राहू दे.
झालेली सेवा मामांच्या चरणी अर्पण. हा कारण की कशातनं वेळ काढून आली ती मला माहित नसेल, पण माझ्या भगवंताला बाळूमाला 100% माहित असेल. होय की देवानं काय बुद्धी घातल्या. 17वा दिवस आहे तुमच्या समोर उभा आहे का. हा त्या भगवंताला एकच सांगितलंय, काय जोपर्यंत आयुष्य आहे हा आणि जर संपलं तर त्याची राख झाली तरी त्या राखावर सुद्धा तुझंच नाव असावा. बरोबर आहे देवा. अरे देवानं मला दिली अक्कल, अरे दिली अशी भरभरून, आणि मी सांभाळतो मन भरून माझ्या बाळूला मानस भरून, सांभाळतो मन भरून माझ्या बाळूला मानस भरून. आणि चारी धामाचं दर्शन घडलं तुम्हाला नेहमी माऊलीच्या चरणात. आणि केलेली भरती आणि वाढली जाती आणि अनुभवलंय मी स्वतःनं. आणि एक माझ्या बाळू मामानं, एक माझ्या काशी लिंगानं, एक माझ्या बाळू मामानं, एक माझ्या काशी लिंगानं. चरणी अर्पण. आणि तत्पूर्वी सर्वांना गुरुपर्वाच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुंदराने आभांडण, सुंदराने आभांडण. Thank you.